Good morning, students. In this video, we are going to see the analysis of a very good story written by Leo Tolstoy, The Three Questions. Three Questions is a value-based intellectual story written by renowned Russian writer Leo Tolstoy. The story is divided into two parts. Both are interrelated and of practical importance. In the first part, we are going to see the situation or the condition before going to the hermit, means before kings going to the hermit. की या कथेमध्ये लिओ टॉल्स्टॉयने एक मॉरल लेसन देण्याचा प्रयत्न केला आहे आणि एका राजाला पडलेले ते तीन प्रश्न की ज्याचं उत्तर जर मला मिळतं तर मी चांगल्या रीतीने राज्य हे चालवू शकेल अशी धारणा त्या राजाची, आणि त्याची जी उत्तरं आहेत त्याला पडलेल्या तीन प्रश्नांची जी उत्तरं आहेत ती एक मानवी जीवनाला पूरक होणारी अशा पद्धतीची ती उत्तरं आहेत. मानवी जीवन अधिकाधिक सुसह्य, अधिकाधिक कोऑपरेटिव्ह आणि अधिकाधिक सौहार्दपूर्ण बनवण्याकरिता कोणकोणत्या गोष्टी किंवा कोणकोणत्या व्हॅल्यूज आवश्यक असतात, मूल्य आवश्यक असतात, त्याच्याविषयीची चर्चा किंवा त्याचा तो ते थीम आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतो. या लेसनच्या थीमवर जर प्रकाश टाकायचं म्हटलं तर आपल्या सहज लक्षात येईल की या लेसनचे थीम एक म्हणजे विजडम, दुसरा ग्रेसियसनेस, तिसरा फॉरगिवनेस आणि चौथा ॲक्सेप्टन्स हे असल्याचं आपल्या सहज लक्षात येतं. म्हणून या ठिकाणी पहिल्या या ठिकाणी म्हटलेलं आहे की इट इज अन व्हॅल्यू बेस्ड इंटेलेक्च्युअल स्टोरी. ओके, मूल्याधिष्ठित बुद्धी चातुर्य असणारी अशी ही एक कथा लिओ टॉल्स्टॉयने लिहिलेली आहे. ठीक आहे, तर या कथेचे दोन पार्ट आपल्याला सहज पाहता येतील. एक म्हणजे की त्याला प्रश्न पडल्यानंतर ते प्रश्नांची उत्तरं मिळवण्यासाठी केलेला त्याचा प्रयत्न, पण ज्यामध्ये त्याला यश येत नाही. आणि दुसरा भाग की जो त्या प्रश्नांची उकल करण्याकरिता जेव्हा तो त्या हर्मिटकडे जातो, त्या महंताकडे जातो, तिथे घडणारी ती घटना. असे हे दोन पार्ट आहेत. बघू आपण त्यामधला पहिला पार्ट. A king once thought that he would never fail if he knew three things. 1. What the right time was to begin something. 2. Which people he should take advice from. 3. How to decide what the most important thing to do was. He sent messengers throughout his kingdom. He promised to give a reward of a large sum to the person who answered his three questions. Many wise men tried their luck. They gave a number of answers. One said that the king should go by a timetable. Another said that the king should do whatever seemed him necessary at the moment. The third suggested that the king should consult wise men or magicians. Answering the second question, they gave top importance to his counselors, or to priests, or to doctors, or to soldiers. In a reply to the third question, the wise men gave importance to science, or fighting, or religious worship. The king was not satisfied. He went to a hermit in the jungle alone. There he saw the old and weak hermit digging the ground. The king asked his questions but got no answer. Then he took the spade from the hermit and began to work in his place. Several hours passed. It was evening. So the king stopped digging the beds. The king was ready to take leave from the hermit. Just then the hermit told that someone was running towards them. Okay, तर हा पहिला पार्ट. पहिल्या पार्टमध्ये आपल्या सहज लक्षात येते की राजाला तीन प्रश्न पडतात आणि त्या तीन प्रश्नांची उत्तरं मिळवण्यासाठी तो प्रयत्न करतो. आता या ठिकाणी सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे की ते तीन प्रश्न कोणते असतात. तर त्यातला पहिला प्रश्न असतो व्हॉट इज द राईट टाईम फॉर एव्हरी ॲक्शन. दुसरा प्रश्न असतो हू आर द राईट पीपल टू बी विथ. आणि तिसरा प्रश्न असतो व्हॉट इज द मोस्ट इम्पॉर्टंट थिंग टू डू. हे युनिव्हर्सल प्रश्न आहेत आणि या प्रश्नांची उत्तरं त्याला पाहिजे असतात. त्यासाठी तो डिक्लेअर करतो की राज्यामधून जर कोणी मला या प्रश्नांची उत्तरं देईल तर मी त्याला फार मोठं बक्षीस देईल.
दरबार भरतो, विविध उत्तरं त्याला दिली जातात तिन्ही प्रश्नांची. जे राज्यामधले इंटेलेक्च्युअल व्यक्ती आहेत, विद्वान लोक आहेत, तर त्यांच्याकडून या प्रश्नांची उत्तरं त्याला मिळतात, परंतु त्या उत्तरांनी मात्र त्याचं समाधान होत नाही. आणि म्हणून मग तो ठरवतो की याकरिता मला हर्मिटकडे गेलं पाहिजे. आणि तो एकटाच त्या हर्मिटकडे निघून जातो. आणि जेव्हा त्या हर्मिटला तो भेटायला जातो तेव्हा तो हर्मिट त्या ठिकाणी जमीन खोदत असतो. राजा त्याला प्रश्नांची उत्तरं विचारतो, पण तो हर्मिट एक शब्दही बोलत नाही, आपलं काम चालू ठेवतो. बरेच तास निघून जातात. शेवटी तो राजा त्याला त्याच्या कामात मदत करतो. अशा रीतीने संध्याकाळ होते. राजा माघारी परतायला निघतो. त्याच वेळेला त्या ठिकाणी कोणीतरी धावत असल्याचं त्यांना कळतं. आणि हर्मिट राजाला म्हणतो की अरे, कोणीतरी आपल्याकडे या ठिकाणी धावत येऊन राहिला आहे. तर अशी घटना त्या ठिकाणी घडते. बघू आपण आता पुढच्या भागात काय होते. द किंग सॉ ए बेअर्डेड मॅन रनिंग टुवर्ड्स देम. हिज हँड्स वेअर प्रेस्ड अगेन्स्ट हिज स्टमक फ्रॉम विच ब्लड वॉज ओझिंग. ॲज ही रीच्ड द किंग ही फेंटेड अँड फेल टू द ग्राउंड. ही हॅड अ लार्ज वुंड इन हिज स्टमक. The king washed the wound and compressed it with his handkerchief. At last, the bleeding stopped. The man felt better and asked for water to drink. The king gave him fresh water. The sun had set by then. The king and the hermit carried the wounded man into the hut and laid him on the bed. The tired king also fell asleep. When he awoke, the bearded man asked to forgive him. The man was, in fact, the king's enemy. He had followed the king to take revenge on him. He had vowed to kill him. The king had once put his brother to death. The man hid himself in bush on the way to the jungle. He came out of his hiding place when the king did not return for long. He got wounded by king's bodyguards. He would have died if the king had not dressed his wound. He felt grateful to the king who had saved his life. He promised to serve the king as a faithful servant. The king was happy that he had made peace with his enemy. He forgave the man and promised to give back his property. The king then went up to the hermit. He again asked for answers to his 3 questions. The hermit explained that by digging the beds for him, the king had escaped attack. So, the most important time was when he was digging the beds. The hermit himself was the most important person. So, to do him good was the king's most important business. The hermit further told the king that the most important person for him was the person with him at a particular moment. The most important business was to help that person, and the most important time was now, that is the present moment. Okay? अशा पद्धतीने ही कथा एका विशिष्ट वळणावर येऊन थांबते आणि राजा ज्या 3 प्रश्नांची उत्तरं मिळवण्याचा प्रयत्न करत असतो, त्या 3 प्रश्नांची उत्तरं राजाला त्याच्या वागणुकीतून आपोआप मिळतात. मग प्रसंग जसा पुढे सरकत जातो की राजाला तो हर्मिट उत्तर देत नाही. राजा त्याच ठिकाणी नंतर मग आपल्या त्या कामामध्ये मदत करतो. माघारी परतायला निघतो तेव्हा मात्र त्या ठिकाणी कोणीतरी धावत येऊन राहिला आहे असं त्याला समजते. तो हर्मिट त्याला म्हणतो राजाला की अरे बघ, कोणीतरी आपल्याकडे या ठिकाणी धावत येऊन राहिला आहे. त्यावर मग जेव्हा ते बघतात, त्या व्यक्तीकडे धावत जातात, त्यांना त्या ठिकाणी समजतं आहे की अरे हा तर एक वुंडेड म्हणजे ज्याला जखम झाली आहे असा तो एक व्यक्ती त्या ठिकाणी येतो आहे. ओके. त्याच वेळेला म्हणजे त्या हर्मिटच्या झोपडीकडे तो दाढीवाला माणूस असतो. तो जखमी अवस्थेत येतो आणि त्याला पोटावर घाव झालेले असतात, जखम झालेली असते आणि त्यातून रक्त वाहत असते. राजाजवळ येताच त्या माणसाला चक्कर येते, भोवळ येते आणि तो खाली पडतो, कोसळतो, तो कण्हत असतो. ओके. राजा त्याच्या त्या पोटावरील जखमेला आपल्या रुमालाने बांधतो, बँडेज करतो, तरीसुद्धा ती जखम रक्ताने वाहतच असते. तेव्हा परत ती जखम तो राजा
धुतो, स्वच्छ कापडाने बांधून घेतो. आणि नंतर थोड्या वेळानंतर अशा वेळात काय होते की संध्याकाळ होऊन जाते, सूर्यसुद्धा मावळलेला असतो. नंतर तो किंग आणि तो हर्मिट त्या जखमी माणसाला पाणी वगैरे पाजतात आणि उचलून झोपडीमध्ये आत घेऊन जातात. दिवसभराच्या थकव्यामुळे राजाला सुद्धा झोप येते. तो जखमी पुरुषसुद्धा त्या ठिकाणी झोपी गेलेला असतो. सकाळी जेव्हा त्या किंगला जाग येते, राजाला जाग येते, तेव्हा सर्वप्रथम तो जखमी माणूस असतो त्याची चौकशी करतो आणि नंतर तो जखमी माणूस राजाकडे एकटक बघत राहतो. त्या राजाची तो क्षमा मागतो. जेव्हा तो राजा त्याला कारण विचारतो तेव्हा तो जखमी माणूस त्या ठिकाणी कबूल करतो की मी या ठिकाणी माझ्या भावाच्या मृत्यूचा बदला घ्यायला आलो आहे. मला तुला ठार मारायचं होतं. तू माझ्या भावाला युद्धामध्ये मारलेलं होतं आणि त्याची संपत्ती जप्त केलेली होती आणि म्हणून त्याचा बदला मला घ्यायचा होता. तुला मी जेव्हा बघितलं की तू या हर्मिटच्या झोपडीकडे एकटा येऊन राहिला आहे, म्हणून मी एका झुडपामध्ये लपून बसलेलो होतो. परंतु तू बराच वेळ झाला परत आला नाही, म्हणून मी त्यातून बाहेर निघालो. त्यामुळे तुझे जे सैनिक त्या ठिकाणी गस्त घालत होते त्यांनी मला पकडलं आणि जखमी केलं. परंतु आज जर तू मला वाचवले नसते तर मी मेलो असतो. म्हणून मी यानंतर मीच नाही तर माझे मुलंसुद्धा तुझी प्रामाणिकपणे सेवा करतील. म्हणजे ज्याला मी मारायला येऊन राहिलो होतो, ज्याच्याविषयी माझ्या मनात असूया होती, भयंकर राग होता, त्याच माणसाने म्हणजे तूच माझा प्राण वाचवला. त्यामुळे मी तुझे उपकार विसरणार नाही. यापुढे मी आणि माझी मुलं तुझी सेवा करत राहतील. हे ऐकून राजा फार खुश होतो, आनंदी होतो आणि त्याला माफ करतो आणि त्याच्या भावाची जप्त केलेली संपत्तीसुद्धा परत करण्याचं तो वचन देतो. ओके, यानंतर मग पुढे राजा आपल्या प्रश्नांची उत्तरं मिळवण्यासाठी त्या हर्मिटकडे जातो. तेव्हा तो हर्मिट काल जी जमीन तो खोदत असतो त्या जमिनीत तो सोईंग करत असतो, म्हणजे त्या बिया पेरत असतो. राजा पुन्हा आपले तेच 3 प्रश्न त्या हर्मिटला विचारतो आणि तो हर्मिट त्याला म्हणतो की या 3ही प्रश्नांची उत्तरं तू स्वतःच दिलेली आहेस. कशी ती बघा. तू माझ्यावर दया करून खोदकाम करण्यासाठी माझी मदत केली, त्यामुळे तुझ्यावर होणारा हल्ला टळला. शेतीची मशागत करणं हे सर्वात महत्त्वाचं काम. संन्याशी पुढे म्हणजे तो हर्मिट पुढे म्हणतो की मानवाची काळजी योग्य वेळी घेणं हेही महत्त्वाचं असतं. कारण काय की ज्या प्रकारे तू त्या जखमी झालेल्या एका माणसाची काळजी घेतली, त्याचा जीव वाचवला, म्हणून मनुष्य हा सर्वात महत्त्वाचा आहे. मानवाप्रती असलेली दया हीच सर्वात मोठी कृती आहे. आणि तो हर्मिट शेवटी म्हणतो की वर्तमान काळ हा सर्वात महत्त्वाचा असतो, कारण त्या काळावर नियंत्रण म्हणजे सर्व काळांवर नियंत्रण होय. वर्तमान परिस्थितीमध्ये ज्या व्यक्तीसोबत आपण असू तो व्यक्ती सर्वात महत्त्वाचा आणि वर्तमान परिस्थितीमध्ये आपल्यासोबत असलेल्या व्यक्तीसोबत चांगलं काम करणे, चांगली कृती करणे म्हणजे सर्वात श्रेष्ठ कर्तव्य. या 3 कारणासाठीच तर मानवाला आयुष्य लाभलं आहे असं आपण समजलं पाहिजे. तर अशी ही एक सुंदर कथा आहे विद्यार्थी मित्रांनो. यातून एक नैतिक धडा आपल्याला घेता येतो आणि काहीतरी शिकण्यासारखं आहे. तर तुम्ही हे वाचा, याचं टेक्स्ट वाचा, चांगला अभ्यास करा आणि प्रयत्नरत राहा.